नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडक्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुम्ही कुसुम सोलर योजनेसाठी किंवा मागेल त्याला सोलर योजनेसाठी अर्ज केला आहे का? तुम्हाला कोटेशनचा मेसेज आला, तुम्ही मोठ्या आनंदाने पेमेंट सुद्धा केले, पण आता जेव्हा तुम्ही स्टेटस चेक करताय तेव्हा तिथे तुम्हाला पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन अशी दिसत आहे का? जर हे स्टेटस पाहून तुमची धाकधूक वाढली असेल किंवा पैसे भरून 4-5 दिवस झाले तरी हे स्टेटस का बदलत नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर पाहणार आहोत की या स्टेटसचा नेमका अर्थ काय आहे, हे स्टेटस किती दिवस दिसते आणि सर्वात महत्त्वाचे, जर हे स्टेटस बदलले नाही तर तुम्हाला कोणती ॲक्शन घ्यावी लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण अर्ध्या माहितीमुळे तुमचे नुकसान होऊ शकते. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण समजून घेऊया की पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन म्हणजे नक्की काय. बघा मित्रांनो, शासकीय योजनेची प्रोसेस कशी असते हे समजणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही तुमची हिश्श्याची रक्कम बेनिफिशरी शेअर ऑनलाईन भरता तेव्हा ती रक्कम थेट त्या कंपनीला वेंडरला जात नाही. ती आधी शासनाच्या किंवा महाऊर्जेच्या पूल अकाउंटमध्ये जमा होते किंवा तेथे नोटिफिकेशन जाते. पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन याचा सरळ अर्थ असा आहे की तुमच्या बाजूने पेमेंट यशस्वी झाले आहे, पण ज्या कंपनीचा, उदाहरणार्थ टाटा, शक्ती, जीके किंवा इतर कोणतीही कंपनी पंप तुम्ही निवडलेला आहे त्या कंपनीच्या सिस्टीमने किंवा पोर्टलवर अजून हे मान्य केलेले नाही की त्यांना तुमचे पेमेंट समजले आहे. थोडक्यात सांगायचे तर चेंडू आता तुमच्या कोर्टातून जाऊन कंपनीच्या कोर्टात पडला आहे. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट, घाबरून जाऊ नका. तुमचे पैसे कुठेही गायब झालेले नाहीत. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की साहेब, आज डिजिटल जमाना आहे, मग हे कन्फर्मेशन यायला इतका वेळ का लागतो? याची मुख्य 3 कारणे आहेत जी तुम्हाला कोणीच सांगणार नाही. पहिली, बँक सेटलमेंट पिरियड. तुम्ही जेव्हा फोनपे, गुगल पे किंवा नेट बँकिंग पेमेंट करता तेव्हा अनेकदा गव्हर्नमेंटच्या खात्यात ते अपडेट व्हायला 1 ते 2 दिवस लागतात. जोपर्यंत पोर्टलवर पैसा क्रेडिट दिसत नाही तोपर्यंत वेंडरला कन्फर्मेशनचे बटन दाबता येत नाही. दुसऱ्या, कंपनीची प्रोसेस. मोठ्या कंपन्याकडे, उदाहरणार्थ शक्ती, टाटा, जीके, किर्लोस्कर एकाच वेळी हजारो शेतकऱ्यांचे पेमेंट येतात. त्यांची एक अकाउंटची टीम असते जी मॅन्युअली हाताने लिस्ट चेक करते. सुरेश रावांचे पैसे आले आहे का? हो आले, मग करा कन्फर्म. या मानवी कामामुळे शनिवार रविवार आला तर उशीर होतो. तिसरा आहे तांत्रिक अडचण. कधी कधी महावितरण किंवा कुसुमच्या पोर्टलवर सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. तुमचे पैसे कट होतात, बँकेतून मेसेज येतो पण पोर्टलवर अपडेट व्हायला वेळ लागतो. अशा वेळी हे स्टेटस पेंडिंग म्हणून लटकून राहते. आता येऊ सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर. जर तुम्हाला हे स्टेटस दिसत असेल तर तुम्ही काय करायचे? पहिली स्टेप, तुम्ही पेमेंट केल्याची पावती आणि बँकेचा ट्रान्झॅक्शन आयडीचा स्क्रीनशॉट जपून ठेवा. हाच तुमचा सर्वात मोठा पुरावा आहे. दुसरी स्टेप, पेमेंट केल्यापासून 3 ते 4 दिवस कामकाजाचे दिवस वाट पहा. सुट्ट्या मोजू नका. जर 4 दिवसात स्टेटस बदलले नाही तर मग तुम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल. तिसरी स्टेप, तुम्ही ज्या कंपनीचा पंप निवडला आहे त्या कंपनीच्या जिल्हा प्रतिनिधीला किंवा एजंटला फोन करा. त्यांना सांगा, मी पेमेंट केले आहे, माझे ॲप्लिकेशन आयडी हे आहे, कृपया वरून पेमेंट एक्सेप्ट जनरेट करा. बऱ्याच वेळा एजंटला फोन केल्यावर ते कंपनीच्या हेड ऑफिसला मेल टाकतात आणि अर्ध्या तासात तुमचे काम होऊन जाते. जर तुमच्याकडे एजंटचा नंबर नसेल तर काळजी करू नका. आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या एजंटचे नंबर देत असतो किंवा तुम्ही पोर्टलवर कॉन्टॅक्ट अस मध्ये जाऊन नंबर शोधू शकता. जाता जाता एक महत्त्वाची टिप आणि सावधगिरीचा इशारा. जर पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन स्टेटस जाऊन तिथे पेमेंट फेल असे आले तर तुमचे पैसे बँकेतून कट झाले असतील तर मात्र तुम्हाला तातडीने बँकेत आणि महाऊर्जेच्या ऑफिसला जावे लागेल. पण जोपर्यंत पेंडिंग दिसत आहे तोपर्यंत 99% केसेसमध्ये काळजीचे कारण नसते, फक्त कंपनीकडून ते ओके करण्याचे राहिलेले असते. आणखी एक गोष्ट, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने फोन करून तुमचे पेमेंट अडकले आहे, मला OTP द्या असे म्हटल्यास अजिबात देऊ नका. हे कन्फर्मेशन ऑटोमॅटिक असते किंवा कंपनीकडून होते, त्यासाठी तुमच्या OTPची गरज नसते. तर शेतकरी मित्रांनो, मला खात्री आहे की पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन या शब्दाची भीती आता तुमच्या मनातून गेली असेल. थोडा संयम ठेवा. मी सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा, तुमचे काम नक्की होईल. तुमच्या अर्जाचे स्टेटस काय दाखवत आहे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, मी उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून तेही बिंदास राहतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.